नमस्कार, अभिरुची चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर रॅप। हे एक हेल्दी व्हर्जन आहे लेफ्ट ओव्हर रोटीजचं। तर मग चला सुरू करूयात। इकडे मी 100 ग्रॅम पनीर घेतलं आहे। ह्याच्यामध्ये 2 रॅप आरामात बनतात। तर आपण ह्याला स्लाइस करून घेऊयात। ह्याचे 3 स्लाइस आपल्याला करायचे आहेत आणि खूप बारीकही स्लाइस करायची नाही आहे। जवळजवळ एवढा थिकनेस असायला पाहिजे। आता आपण ह्याला शॅलो फ्राय करायचं आहे। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे आणि आता आपण थोडंसं तेल टाकायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही बटरही यूज करू शकता। तेल तापल्यावर आपल्याला पनीर टाकायचं आहे आणि हे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच गरम करायचं आहे, कारण की पनीर असतं तर लो फ्लेमवर गरम केलं तर ते चिवट होऊ शकतं। त्यामुळे हाय फ्लेमवर आपल्याला दोन्ही बाजूनी एक गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत शॅलो फ्राय करायचं आहे। आता इकडची बाजू ऑलमोस्ट रेडी झाली आहे। मी आता तिला पलटी करते, तुम्ही चेक करून घ्या। आता इथे ऑलमोस्ट कलर आला आहे। आता दुसऱ्या बाजूनी आपण ह्याला शेकून देऊयात। दुसरी बाजू आपण चेक करूया। ओके, हे पनीर माझं रेडी आहे। मी गॅस बंद करते आणि पनीर काढून घेते। आता या पनीरचे मी असे छोटे छोटे क्यूब्स करून घेतलेत, जे आपल्याला रॅपवर टाकायचे। त्याच्यात एक बेसिक मसाले ॲड करूया। 1 ते 1.5 चमचा मी लाल तिखट घेतलं आहे, पाव चमचा हळद आहे, थोडासा गरम मसाला टाकते अर्धा चमचा आणि आमचूर पावडर किंवा चाट मसाला काहीही यूज करू शकता आणि थोडंसं अगदी पावपेक्षा कमी चमचा आपलं ब्लॅक पेपर पावडर, काळा मिरी पावडर। आता आपण हे शेक करूयात। तुम्हाला हवं तर तुम्ही मीठही ॲड करू शकता, पण चीजचा वापर होणार आहे त्यामुळे मी मीठ ॲड करत नाही आहे ह्याच्यामध्ये। व्यवस्थित शेक झाल्यावर तुम्ही बघू शकता मसाल्याची एकदम मस्त कोटिंग आली आहे दोन्ही बाजूनी। आता हे पनीर आपण रेडी केलेत रॅपमध्ये टाकण्यासाठी। तर आता आपण इथे एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि त्याचे स्लाइस करून घेऊयात। आपण सॅलेडला करतो तसे। आपल्याला ह्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत। 2 रॅपसाठी आपल्याला 4 साधारण स्लाइस लागतील। सो 1 टोमॅटो इनफ आहे। तर मी ह्याचे 4 स्लाइस करून घेते। तसंच आपल्याला कांदा पण सोलून घेऊन त्याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत। त्याचे पण आपल्याला 4 स्लाइस लागणार आहेत। सो आता आपण रॅप बनवायला घेऊया। ही माझ्याकडे सकाळची एक चपाती होती, ती मी यूज करते। याला मधून आपण फोल्ड करायचं आहे आणि आता ह्याच्या सेंटर पॉईंटवरून आपल्याला असं खालच्या बाजूनी कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही अशी फोल्ड होईल। सो आता आपण ह्याला स्प्रेड लावून घेऊयात। त्याच्यासाठी मी इथे 1 चमचा रेड चिली सॉस यूज करते, थोडंसं टोमॅटो केचप आणि स्प्रेड चीज थोडा वेळ आधी काढून ठेवा, नाहीतर मग असं ते घट्ट होतं, म्हणून मी इथे काढलं नव्हतं। आणि तुम्ही मेयोनीज पण वापरू शकता, पण मी शक्यतो मेयोनीजचा यूज नाही करत, किंवा रेडीमेड पिझ्झा स्प्रेड पण मिळतं तर तेही तुम्ही घेऊ शकता। आता हे आपल्याला व्यवस्थित सगळ्या बाजूनी स्प्रेड करून घ्यायचं आहे, कारण की सगळ्या बाजूनी चिकटलं पाहिजे ते, म्हणून एक व्यवस्थित सगळ्या कडेकडेनी पण झालं की आपण बनवायला घेऊया। इथे मी 2 टोमॅटोचे स्लाइस ठेवते, 2 कांद्याचे स्लाइस ठेवते आणि जे पनीर आपण कोटिंग केलं आहे ते इथे प्लेस करूया। आणि एक हाफ आपण चीज स्लाइस वापरूया इथे। तुम्हाला हवं तर चीज क्यूब्स असतील तर तुम्ही त्यातला किसूनही वापरू शकता। आता अशा प्रकारे आपल्याला बंद करायचं आहे रॅप। चारी बाजूनी फोल्ड करून व्यवस्थित तो असा ट्रायंगल शेपमध्ये आला पाहिजे।
असे दोन्ही मी बनवून घेतलेत. आता माझा मगाचाच तवा आहे आणि त्याच्यावर थोडंसं ऑइल आहे, त्यामुळे मी इथे खालती कोणतंच बटर यूज नाही करत आहे. तुम्ही हवं तर थोडंसं बटर घालू शकता. आता आपल्याला हे मंद आचेवरती दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं आहे. मी दोन्ही इथे रॅप ठेवते एका वेळेला. गॅस लो करायचा आहे आणि आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत, एक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्याला शेकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी. वरतून मी थोडंसं बटर लावते, कारण की आता आपण त्याची दुसरी बाजू शेकवणार आहोत म्हणून. सो आता आपण टर्न करूयात. त्या बाजूच्या ह्याच्यामध्ये थोडंसं स्टफिंग जास्त झालं आहे, हे इकडचं परफेक्ट आहे. आता इथे दोन्ही पण रॅप मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी मी व्यवस्थित त्यांना शेकून घेतलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात पनीर रॅप. सो आपले इथे मस्त गरमागरम पनीर रॅप रेडी आहेत. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील या रेसिपीज नक्की स्वतः ट्राय करा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू.